नमस्कार, भाग्यश्री हेल्दी रेसिपीज अँड टिप्स या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण गहू न भिजवता पण पांढरी शुभ्र आणि छान फुलणारी कुरडई अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची हे बघणार आहोत। चला तर मग आपण रेसिपी बघूया। चॅनलला सबस्क्राइब केलं नसल्यास चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। एका पातेल्यामध्ये आपण हा जाड रवा घेतला आहे। अर्धा किलो जाड रवा जाडच घ्यायचा आहे। अर्धा किलो जाड रवा आपण पाण्यामध्ये भिजवणार आहोत। याच्यामध्ये आपण भिजेल एवढं आणि वर पण भरपूर असं आपल्याला पाणी टाकायचं आहे। त्याच्यासाठी असं हा पाण्यामध्ये आपल्याला भिजवून ठेवायचा आहे। खालून असं सारखं करून घ्यायचं आहे हाताने। कमी वाटलं तर आपण अजून पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि हा आपण तसाच झाकून ठेवणार आहोत। 2 दिवसांसाठी झाकून ठेवणार आहोत हे गंजामध्ये आपण रवा। आता दुसऱ्या दिवशी सकाळी एक दिवस आपण पूर्ण भिजू दिलाय आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी याच्यावर जे असं पाणी येतं ते पाणी आपल्याला सर्व काढून टाकायचं आहे वरवरचं। त्याच्यामुळे सगळा आपला छान तांबूस कलर सगळा निघून जाऊन छान पांढरा होतो आपला चीक। आणि त्याच्यामध्ये परत चांगलं पाणी आपल्याला घालून ठेवायचंय। दिवसभरासाठी परत एक चांगलं पाणी घालून ठेवायचंय आणि संध्याकाळी आपल्याला चीक गाळायला घ्यायचं आहे। आपण आता संध्याकाळी परत बघू कसं होतोय ते। आता आपण संध्याकाळ झाली आहे। आपण हा दुसऱ्या दिवशी सकाळी करायचा असेल आपल्याला चीक तर आदल्या दिवशी रात्री हा चीक आपल्याला गाळून घ्यायचा आहे। आता हे आपण पाणी बदलून घेतलेलं होतं। त्याच्यामध्ये आता एक पातेलं घ्यायचं आहे। त्या पातेल्याला एक स्वच्छ पांढरं कापड बांधायचं आहे। हा चीक लगेच गाळून होतो, त्याला काहीच वेळ लागत नाही। गव्हाच्या चिकासारखा पटकन गाळून होतो। आणि एकदम सुती कापड घ्यायचं आहे। पातळ सुती पांढरं कापड घ्यायचं आहे। ते पातेल्याला असं घट्ट बांधून घ्यायचं, नाहीतर मग दोरी बांधून घ्या तुम्ही। मोठं असेल तर असं त्याचीच गाठ त्याला बसते, त्या पातेल्याचीच। अशा पद्धतीने ते बांधून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याच्यात हा चीक थोडा थोडा करून गाळून घ्यायचा आहे। खाली बसतो तो चीक, आपण असं हलवून घ्यायचं व्यवस्थित त्याला। हलवून घेऊन गव्हाचं जेव्हा आपण 3 दिवस भिजवतो तेव्हा ते गहू बारीक करणं, त्याचा चीक काढणं हे फार कष्टाचं आणि किचकट काम असतं। पण ह्याचा चीक अगदी लगेच निघतो आणि अगदी गव्हाच्या चिकासारखाच चवीला पण तसाच होतो आणि तेवढाच पांढरा स्वच्छ पण होतो। मात्र मेहनत अगदी कमी लागते, गाळून पण होतो आणि बारीक तर करावंच लागत नाही। तुमच्याकडे अगदीच असे कापड नसेल तर तुम्ही आपली पीठ चाळायची मैद्याची गाळण असती त्याच्याने सुद्धा चाळू शकतात। असं करून थोडं थोडं करून आपण हा सगळा चीक गाळून घेऊयात। आपला चीक समोर आवाज नको। आता हे आपलं सगळं थोडं थोडं टाकून चीक गाळून झालाय सगळं आपला। हे वर आपण बघू शकतात, हे असं वर एवढा चौथा राहतो। हे पण असं हाताने पिळून घ्यायचंय व्यवस्थित, याच्यात पण चीक असतो। जसं लागेल तसं पाणी टाकून टाकून गाळायचंय। ह्याला काही वेळ लागत नाही, लगेच गाळून होतं। आणि हे आपल्याला हे काढून टाकायचंय।
त्याच्यावरचं कापड आपल्याला हळूच काढायचंय आता. त्याच्यावरचं कापड हळूच काढून ठेवायचंय. तुम्ही बघू शकतात खाली अगदी पांढरं शुभ्र दुधासारखं आपलं चीक गाळून तयार आहे. कापड पण असं व्यवस्थित पिळून घ्यायचंय, त्याच्यात पण बराच चीक असतो. आता आपल्याला त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ऍड करायचंय. तो पाणी ऍड करायचंय थोडं. आणि तुरटी असते आपली ही तुरटी 2-4 वेळेस त्याच्यामध्ये फिरवायची आहे, हळूवारपणे फिरवायची आहे. आणि झाकण ठेवून हे भांड जिथं धक्का लागणार नाही, जिथं हलवलं जाणार नाही अशा ठिकाणी रात्रभरासाठी झाकून ठेवायचं आहे. आपण फिरवून घेतली तुरटी, ही काढून टाकायची परत. आणि रात्रभरासाठी आपण हे पातेलं आता झाकून व्यवस्थित ठेवणार आहोत. आता सकाळी आपण हे पातेल्याचं झाकण उघडून बघू. हे चीक आता सगळं खाली बसलं आहे. ह्याचं आपल्याला वरवरचं पाणी अगदी हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे. पातेल्याला खूप हलवायचं नाहीये, नाहीतर मग तो खाली बसलेला चीक सगळा परत वर येतो. अगदी हलक्या हाताने वरवरचं पाणी काढून घ्यायचंय. जोपर्यंत प्लेन पाणी येतं तोपर्यंत काढून घ्यायचं आहे. चीक यायला लागला की पाणी काढायचं बंद करायचंय. ते पाणी आपण टाकून द्यायचंय. त्याच्यामुळे ते सगळं काढून टाकल्यामुळे आपला चीक एकदम पांढरा स्वच्छ तयार होतो. आपला खरा जो चीक आहे तो खाली छान बसला आहे. वरवरचं पाणी आपल्याला काढून टाकून द्यायचं आहे. आता पाण्यात थोडंसं चीक यायला लागलं आहे. आपण हे पाणी काढायचं आता बंद करणार आहोत. आता तुम्ही बघू शकतात खाली तळाला पांढरा स्वच्छ असा चीक बसला आहे. आता आपण वरवरचं पाणी काढून घेतल्यानंतर असा हा आपला चीक राहिला आहे. तळाशी असा तो घट्ट साचतो, त्याच्यामुळे तो चमच्याने असं सगळं मोकळा करून घ्यायचं आहे. आपल्याला व्यवस्थित सगळं मोकळा करून घ्यायचा आहे. आणि हा चीक आपल्याला एका पातेल्याने मोजून घ्यायचा आहे किती भरतो ते. मोजून घ्यायचं आहे. आणि जेवढा चीक आहे तेवढंच आपल्याला, खूप घट्ट असेल तर त्याच्यापेक्षा जास्त पाणी घ्यायचं आहे. आणि असा पातळ चीक असेल तर आपल्याला जेवढं पातेल्यात चीक आहे तेवढंच पाणी आपल्याला कढईमध्ये किंवा मोठ्या टोपमध्ये गरम करायला ठेवायचं आहे. चीक असा असेल एवढा पातळ तर जेवढा चीक तेवढंच पाणी आपल्याला लागणार आहे. आपण त्याच भांड्याने पाणी मोजून घेऊ. एक पातेलं चीक आपण घेतलंय, त्याच्यासाठी मी गरम पाणी करून घेतलंय. एक पातेलं गरम पाणी. थोडं पाणी जास्त करून बाजूला ठेवायचंय. जर आपल्याला चीक हटताना वाटलं, गरज वाटली तर आपण ते ऍड करणार आहोत. पण आपण सर्वप्रथम फक्त हे पातेलभरच पाणी घेणार आहोत. एक आपण कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये आपण हे पाणी
गरमच पाणी आहे, पण आपण त्याला एकदा थोडीशी उकळी आणून घेऊ. पाणी एकदम गरम पाहिजे, पाण्याला चांगली उकळी आली पाहिजे, तेव्हाच तो चिक त्याच्यामध्ये थोडा थोडा टाकायचा आहे. पातेल्यात खाली असं साचलेला चिक पण आपण मोकळा करून घ्यायचा आहे, काढून घ्यायचा आहे. तो पण त्यातच आपल्याला मिक्स करायचा आहे. आणि आपल्याला समजा कुरडया करायच्या असेल तर जिरे नाही घालायचे. जिरे घातली तर चव चांगली येते, पण कुरडईचा कलर बदलतो, पांढरा स्वच्छ राहत नाही, थोडासा पिंगट होतो. आणि तुम्हाला जर फक्त खाण्यासाठी चिक करायचं असेल तर त्याच्यामध्ये आवर्जून जिरे घाला. जिरे घातल्यामुळे चव खूप छान येते, पण आपल्याला पांढऱ्या स्वच्छ होत नाही कुरडया. मग आता आपण कुरड्यांसाठी चिक करणार आहोत, त्याच्यातलाच खाण्यासाठी पण काढणार आहोत. आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये. आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. थोडं पाणी आपण गरम बाजूला पण काढून ठेवलं आहे. आपण त्याच्यामध्ये लहान 3 चमचे मीठ घातलं आहे. असे लहान 3 चमचे मीठ घातलं आहे त्याच्यामध्ये. आता आपण हळूहळू त्याच्यामध्ये चिक टाकूया. हे टाकताना एकसारखं हलवत राहायचंय, नाहीतर त्याच्या गाठी होतात, गुठळ्या होतात. एकसारखं हलवत राहायचंय. सुरुवातीला ते पातळ वाटतं, पण 1-2-5 मिनिटांनी लगेच घट्ट व्हायला लागतं. तेव्हा अजून जास्त फास्ट हलवायचंय ते. आपण सगळा चिक त्याच्यात टाकला आहे. असं एकसारखं हलवत राहायचं आपल्याला. दोन मिनिटं पण थांबायचं नाहीये, तेवढ्या वेळातच ते एकदम घट्ट व्हायला लागतं. एकसारखं हलवत राहायचंय. गॅस आपण मोठाच ठेवला आहे. तुमच्याकडे जर लाकडी चाटू असेल तर त्याच्याने हाटा, नाहीतर अशी गोल स्टीलची अशी पोळी घ्यायची आहे. आता हा चिक आपला घट्ट होत आलाय. त्याचा कलर पण लगेच बदलतो, त्याला असा काचेसारखा पारदर्शी कलर येतो. एकदम पांढरा स्वच्छ जो असतो आपला, तो कलर बदलून असा काचेसारखा कलर येतो. अजून ढवळतच राहायचंय आपल्याला, हलवत राहायचं एकसारखं, असं घोटल्यासारखं करायचंय. सगळं खालून वरून व्यवस्थित सगळीकडून हलवून घ्यायचंय. एकदा घट्ट व्हायला लागल्यानंतर थोडं ते जड जातं हलवाला, पण तरी पण हलवत राहायचंय. 5 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. त्याला छान वाफ येऊ द्यायची आहे. आता गॅस मी बारीक केला आहे. एकदा पूर्ण असा हटून झाला आणि पूर्ण त्याला वाफ आली की गॅस बारीक करायचा, नाही तर मग खाली लागेल, चिक लागतो खाली. नाही तर एकसारखा हलवून बारीक गॅस करून, नाही तर तुमच्याकडे जाड बुडाची किंवा जाड कढई किंवा पातेलं नसेल तर नंतर एवढं सगळं हटलं झाल्यानंतर तव्यावर ठेवायचं आहे कढई किंवा पातेलं.
म्हणजे खाली लागणार नाही, नाहीतर एवढा छान पांढरा स्वच्छ चीक आपला कलर बदलेल खाली लागला तर. म्हणून ही काळजी अगदी घ्यायची आपल्याला की खाली लागू द्यायचं नाही आपल्याला चीक. जाड बुडाचं घेतलं तर लागत नाही, फक्त बारीक गॅस केलं तरी होतं काम. पण तुमच्याकडे असं पातळ असेल तर आवर्जून तव्यावर ठेवा, कढई किंवा पातेलं. गाठी अजिबात राहू द्यायचं नाहीये. असं आपलं एकदम छान प्लेन केक झालं आहे, चीक झाला आहे. आपण बघू, एकसारखा हलवल्यामुळे याच्यामध्ये अजिबात गाठी राहिल्या नाहीये. तुम्ही बघू शकता असा आपला एकसारखा प्लेन चीक तयार झाला आहे. अजिबात त्याच्यात गाठी नाहीये. हा चीक अतिशय पौष्टिक असतो. ह्याच्यात कुरड्या तर आपण करू शकतो, पण याच्यामध्ये दूध साखर घालून पण आपण खाऊ शकतो. दूध साखर आवडत नसल्यास कोणी ते तिखट आणि तेल घालून सुद्धा खातात. खानदेशमध्ये तर हा चीक आवर्जून खाल्ला जातो. अतिशय पौष्टिक असतो हा. लहान मुलांना तर आवर्जून द्यावा, बुद्धीसाठी तर अतिशय छान असतो. आता आपण याच्यावर झाकण ठेवून याला छान 5 मिनिटं वाफ येऊ देणार आहोत. चिकाला आता छान वाफ आली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान हा चीक तयार आहे. याच्यातला निम्मा चीक आता आपण कुरडईसाठी काढून घेऊ आणि निम्म्या चिकामध्ये आपण जिरे टाकू, कारण आमच्याकडे हा चीक खायला सगळ्यांनाच खूप आवडतो. त्याच्यामुळे आपण हा निम्मा चीक कुरडयांसाठी याच्यात काढून घेऊ. चीक चवीला तर अतिशय सुंदर झाला आहे, पण अजिबात आंबट झाला नाहीये. गहू जेव्हा आपण 3 दिवस भिजवतो तेव्हा बऱ्याच वेळेस चीक थोडा आंबट होतो किंवा चिकाला असा आंबटसर वास येतो. तसं काही झालेलं नाहीये. चवीला पण अतिशय सुंदर झाला आहे हा चीक. आता आपण याच्या कुरडया करणार आहोत आणि निम्म्या चिकामध्ये आपण आता जिरे मिक्स करून घेऊ. पाण्यात जिरे टाकल्यानंतर अजून छान टेस्ट येते, पण आता आपल्याला कुरड्यांसाठी काढायचा होता म्हणून आपण असे वरूनच जिरे टाकणार आहोत. आता हा कसा खायचा हे पण आपण बघू आणि कुरड्या कशा टाकायच्या ते पण आपण बघणार आहोत. आता आपण हा जो चीक काढून घेतला आहे कुरडईसाठीचा, आपण हा सोऱ्या घेतला आहे, शेवेचा सोऱ्या, त्याच्यामध्ये भरून घेणार आहोत. त्याला आपण अजून आतून तेल लावून घेतलंय, थोडं तेल लावून घ्यायचंय असं सोऱ्याला आणि त्याच्यातला चीक असा चमच्याने त्याच्यामध्ये भरायचं आहे. तुम्हाला हाताने भरता येत असेल तर हाताने भरा, नाही तर चमच्याने भरा, कारण तो गरम असतो. थोडंसं पाण्याचा हात घेऊन असं गोळा करून भरला तर. आता आपण हा चीक काढून घेतला होता कुरडईसाठी, त्याला आपण हा सोऱ्या घेतला आहे, शेवेचा सोऱ्या. तुमच्याकडे जो सोऱ्या असेल पारंपरिक सोऱ्या, लाकडी पितळी, तो पण चालेल. त्याच्यामध्ये आपण हा चीक भरून घेऊ. तुम्हाला गरम गरम भरता आलं तर भरा, नाहीतर मग सरळ चमच्याने भरा. असं त्याला आपण अगोदर तेल लावून घेतलंय सोऱ्याला आतल्या बाजूने आणि असं आपण त्याच्यामध्ये चीक भरून घेतला आहे. त्याला ही आपण बारीक शेवेची ताटली लावली आहे. तर हे बंद करायचंय. आपण हा मेन कापडाचा कागद घेतला आहे, पिशवी एक असते ती कापून घेतली आहे, त्याला तेल लावून घेतलंय. याच्यावर आपण घरातच टाकून घेणार आहोत आणि नंतर उन्हात नेऊन ठेवणार आहोत थोडे वाळले की.
अशा कुरडया आपण असे लांब त्याच्या अशा 1 किंवा 2च वेडे घालायचे आहे, कारण कुरडई वाळल्यावर तळताना छान फुलते, त्याच्यामुळे आपण असे एकच वेडे घेणार आहोत. परत एकदा आपण सोऱ्या भरून घेणार आहोत. अशाच प्रकारे आपण राहिलेल्या सर्व कुरड्या टाकून घेऊ. खालच्या बाजूने सोऱ्या ओपन करायचा आहे, म्हणजे परत लावायला आपल्याला सोपं जातं. दोघं बाजूने आपण ओपन करू शकतो, ते खालच्या बाजूने करून घ्यायचंय. असा अंतर ठेवून आपल्याला कुरड्या टाकायच्या आहे. करायला अगदी सोप्या आणि छान फुलतात, पांढऱ्या स्वच्छ होतात. आता आपण हा खाण्यासाठीचा चीक आहे तो एका डिश मध्ये घेतलाय. त्याच्यामध्ये आपण दूध घालणार आहोत. आणि ही खडी साखर बारीक करून ठेवली मी, ती घालणार आहोत. आपण अशा पद्धतीने पण हा चीक खाऊ शकतो. ज्याला गोड आवडतं किंवा दूध आवडतं त्याने असं अवश्य खावं. मुलांना तर हा चीक अवश्य द्यावा, अतिशय पौष्टिक असतो. अगदी लहानपणापासूनच मुलांना खायची सवय लावावी, म्हणजे हा आवडतो मुलांना खायला. आणि याच्यामध्ये आता आपण ज्यांना गोड नको असेल किंवा दूध आवडत नसेल त्यांनी नुसता खाल्ला तरी पण हा छान लागतो, पण थोडंसं तिखट आणि तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप असं टाकून आपण खाऊ शकतो. याच्यामध्ये मी थोडंसं शुद्ध तूप टाकत आहे. अशा पद्धतीने पण आपण हे खाऊ शकतो. या आता आपल्या कुरड्या वाळून तयार आहे. दोघं बाजूने ते छान वाळले आहे. आता आपण ह्या तळून बघू. तळताना तेल एकदम तापलेलं हवं आणि नंतर मग मीडियम गॅसवर कुरडई तळून घ्यायची आहे. एकदा तेल तापलं की मग कुरडई फुलली एकदा की थोडासा गॅस बारीक केला तरी चालेल, पण फुलताना मात्र तेल एकदम छान तापलेलं हवं. तुम्ही बघू शकता किती आपली पांढरी स्वच्छ आणि छान फुलून कुरडई तयार झाली आहे.